नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच रंजकदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। फायनली अन्नपूर्णा आजींचा कमळीवरती विश्वास बसणार आहे, कारण जी गोष्ट कमळी सांगणार आहे ती म्हणजे पुराव्यानिशी सांगणार आहे। अनिकाने कॉलेजमध्ये असलेले पेपर म्हणजे परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका फोडलेले आहेत आणि ते प्रश्नपत्रिका तिने घेतलेले आहेत आणि त्यावरून तिने पेपर लिहित असते। हे सगळं कमळी पुराव्यानिशी आजींच्या समोर आणणार आहे। त्यावेळी सुरुवातीला कमळीला ह्या गोष्टी तिने इग्नोर केलेल्या असतात, पण अगदी शेवटचे 2 पेपर राहिलेले असतात आणि तेव्हा मात्र अन्नपूर्णाजींनी ऐन वेळी क्वेश्चन पेपर बदललेला आहे आणि त्यामुळं अनिकाच्या 12 वाजलेले आहेत, चांगला बँड वाजलेला आहे। ऐन वेळी हॉलमध्ये गेल्यानंतर अनिकावर विश्वास ठेवलेल्या अनिकाच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या आणि त्याचबरोबर अनिका यांच्या तोंडावरचे जे एक्सप्रेशन बदललेले आहेत ते मात्र पाहण्यासारखे आहेत, कारण ऐनवेळी पेपर हा बदललेला असतो। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता कमळीची जोरदार अभ्यासाची तयारी सुरू झाली आहे, कारण कमळीसाठी कॉलेजमध्ये स्कॉलरशिप मिळणं खूप गरजेचं आहे। कॉलेजची फी भरणं खूपच मुश्किल होत आहे आणि अन्नपूर्णा आजींनी हे सांगितलेलं आहे की जी विद्यार्थिनी कॉलेजमध्ये जो विद्यार्थी पहिला येतो त्या विद्यार्थ्याची फी जी आहे ती माफ केली जाते। आता कमळीसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण तिच्यासाठी हे परीक्षा फी भरणं थोडं अवघड जाते, कारण सपोर्ट नाही आहे। त्याचबरोबर आई आणि आबा तर गेलेले आहेत, ही गोष्ट कमळीला माहीत नाही आहे। त्यामुळं कमळीला थोडंसं वाईट वाटत असतं आणि कमळी स्वतः अगदी स्वावलंबी आहे आणि त्यासाठी तिने या सगळ्या गोष्टी करत असते। आता कमळी आणि अनिका मात्र अनिकाला काहीच कमी नाही आहे, पण माज मात्र भरपूर आहे तिच्याकडे। तिला मात्र स्वतःच कॉलेजमध्ये टॉप यायचं आहे आणि स्वतःचा मोठेपणा मिरवायचा आहे। मग आता कोणत्याही मार्गाने टॉप येण्यासाठी अनिकाचे प्रयत्न सुरू झालेले असतात आणि ती वाटेल त्या थराला जायची तयारी तिने केलेली असते। आता ती कमळीला म्हणते, मी तुला ओपन चॅलेंज देते, तू दाखव मला टॉप येऊन या कॉलेजमध्ये। तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की मला माहिती आहे तू काय आहे आणि कशी आहे, तुझी पुढची खेळी काय असणार आहे आणि तू कशा पद्धतीने वागणार आहेस हे सगळं मला माहिती आहे, असं कमळी तिला चॅलेंज देते। तेव्हा मात्र अनिका म्हणते, तू बघतच राहा तुझी कशी वाट लावते ते, काहीही झालं तरीही मी तुला तर जिंकू देणारच नाही, कारण टॉप तर मीच येणार आहे, असं म्हणत अनिकाने पुढचा डाव टाकलेला असतो। पण बिचाऱ्या कमळीला मात्र काहीच कळत नसतं अनिका नक्की पुढे काय करणार आहे। पण इकडे कमळीची सगळी लोक तिथं आहेत आणि कमळीला सगळेजण मदत करत असतात। अनिका काय करू शकते, कोणत्या वेळी कुठला गोंधळ घालू शकते हे सगळं सगळ्यांना माहिती असतं आणि त्यामुळंच आता सगळेजण कमळीच्या बाजूने असतात आणि कमळीला मदत करत असतात। त्याचबरोबर कॉलेजमध्ये सुद्धा लेक्चर चालू असतात आणि त्याचवेळी कमळी त्या सगळ्यांबरोबर तिथं आहे आणि कमळीला कॉलेजमधल्या टीचरसुद्धा तेवढीच मदत करत असतात। कमळी हुशार तर आहेच, पण त्याचबरोबर सगळ्यांच्या मदतीला धावून येणारी आहे, सगळ्यांशी रिस्पेक्टफुली वागणारी आहे। या सगळ्या गोष्टी घडत आहेत। प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर कमळी देत असते, पण कॉलेजमध्ये आणखी एक मुलगी आता आहे, ती म्हणजे नमिताला सुद्धा स्कॉलरशिप मिळवायची आहे आणि त्यासाठी नमिताची सुद्धा जोरदार तयारी आहे। नमितालाही असं वाटत आहे की मला सुद्धा स्कॉलरशिप हवी आहे आणि त्यासाठी नमिताची अभ्यासाची तर तयारी आहेच, पण त्याचबरोबर आता हे जेव्हा अनिकाला कळतं तेव्हा मात्र अनिकाने एक मोठा डाव टाकलेला आहे, कारण ही नमिता आहे, हिला आपण कमळीच्या विरोधात वापरायचं म्हणजे नमिताचा बकरा बनवायचा आणि कमळीला टॉर्चर करत राहायचं, असं अनिकाने ठरवलेलं असतं। आणि मग आता जेव्हा तिला कळतं की कॉलेजमध्ये आता नमिता सुद्धा अभ्यास करत आहे आणि ती कमळीला म्हणत असते की मीच टॉप करणार आहे, ही स्कॉलरशिप मलाच मिळवायची आहे, तेव्हा मात्र निंगी म्हणत असते टॉप तर आमची कमळीच येणार आहे, तू काहीच करू शकत नाही। अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे कमळी म्हणत असते टॉप तर मीच येणार आहे। तेव्हा मात्र नमिता आता कमळीच्या पुढे येते आणि कमळीला म्हणू लागते, तू चीटर आहेस, तू चीटर, कारण तू अन्नपूर्णा आजींना फसवलेला आहे, त्याचबरोबर राजन सरांना तू फसवलेला आहे, तू चांगली कधीच असू शकत नाही, तू फक्त आणि फक्त चीटर आहे, असं म्हणत ती कमळीला दोष देत असते।
तेव्हा मात्र कमळी आता विचार करायला लागते की काय संबंध काय आहे या सगळ्याचा. कारण ही मुलगी मला असे आरोप करते, या गोष्टींचा कुठेच संबंध नाही आहे. मग गरज काय येईना माझ्या बाबतीत असे आरोप करायची, हा विचार कमळीचा चाललेला असतो. आणि कमळी मात्र म्हणत असते की हे बघ नमिता, जे काय आहे ते अभ्यासाच्या बाबतीतलं बोल. कारण काहीही झालं तरीही या सगळ्याशी काही संबंध नाही आहे. तुला आत्ता वाटत आहे मला सगळं मान्य आहे, पण तू चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे. कारण या सगळ्या गोष्टी ज्या बोलल्या जातात, ज्या आहेत त्या मात्र खूपच वेगळ्या आहेत. या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाही. कारण तुला यातलं काहीच माहीत नाही आहे, त्यामुळे या सगळ्याबद्दल बोलण्याचा तुला अधिकारच नाही, असं कमळी स्पष्टपणे सांगत असते. परंतु नमिता मात्र इकडे अनिकाच्या सांगण्यावरून कमळीच्या विरोधात डाव रचत असते आणि कमळीच्या बाबतीत चुकीचं वागत असते. कारण तिला असं वाटत असतं की आपण जर अशा पद्धतीने हिला बोललो, टॉर्चर केलं तर आपलाच फायदा होणार आहे, असं तिला वाटत असतं. कारण टॉर्चर केल्यामुळं कमळी अभ्यास करणार नाही आणि कमळी अभ्यास करणार नाही, तिचं लक्ष लागणार नाही, या सगळ्याचा फायदा मला होणार आणि मी टॉप येणार, हा तिच्या मनामध्ये सगळा विचार सुरू असतो. म्हणूनच तिने कमळीला वाटेल त्या भाषेत टॉर्चर करण्याचं ठरवते. इकडे मात्र निंगी खंबीरपणे कमळीच्या पाठीशी उभी असते. निंगी म्हणते की कमळे, असल्या कोणालाही भीक घालायची नाहीये, एवढं लक्षात ठेव. काहीही झालं तरीही आपण अजिबात मागे फिरायचं नाही, एवढं लक्षात असू दे, असं म्हणत निंगी सुद्धा कमळीला छान असं सपोर्ट करत असते. त्याचबरोबर बंड्या, ऋषी सगळेजण कमळीच्या बाजूने आहेत. तेवढ्यातच शंभू येतो आणि शंभू लागतो की अगं कमळी, तुला सांगायचं राहिलं, एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. मग कमळी म्हणते काय झालंय नक्की शंभू. त्यावेळी शंभू म्हणतो की अगं तुला माहीत नाही आहे कमळे, पण एक मोठा प्रॉब्लेम असा झाला आहे की तुझ्या विरोधात मोठं कारस्थान केलं जात आहे. तेव्हा कमळी म्हणते काय बोलतोयस हे सगळं. तेव्हा शंभू सांगू लागतो की हो, तुझ्या विरोधात हे मोठं कारस्थान केलं जात आहे. आता मात्र कमळीला धक्का बसतो. कमळी म्हणते काय, म्हणजे माझ्या विरोधात, आणि अनिका अशा पद्धतीचं कारस्थान करते. हे ऐकल्यानंतर कमळी तर म्हणते की नाही, आता मी शांत राहणारच नाही आहे. काहीही झालं तरीही आता मला शांत राहून चालणार नाही, हे कमळीनं ठरवलेलं असतं. आणि कमळी म्हणते की अनिकाचा पुढचा डाव कोणता आहे हे मला चांगलंच माहिती आहे आणि अनिकाला कशा पद्धतीने धडा शिकवायचा हे सुद्धा मला माहिती आहे, हे कमळीच्या डोक्यात असतं. आता महापरीक्षेची रणधुमाळी सुरू होणार आहे आणि अनिका कमळीच्या पुढे येते. अनिकाने पेपर घेतलेले असतात, पेपर फोडलेले असतात. म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी अनिकाने क्वेश्चन पेपरचा गट्टा जो आहे तो फोडलेला आहे आणि सगळ्यांच्या पुढे तिनं आता कमळीला चॅलेंज करत आहे, तू पास तरी होऊन दाखव, कारण टॉप तर मीच करणार आहे, असं अनिकाचं ठरलेलं असतं. इकडे मात्र कमळी हुशार असते. कमळीला सगळं माहिती आहे की अनिकाचा कुठला डाव कसा उधळायचा, काय करायचं, या सगळ्या गोष्टी कमळीच्या चांगल्याच लक्षात आहेत. त्याचवेळी कमळी ऋषीला भेटते आणि म्हणू लागते की ऋषी सर, मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत. तेव्हा ऋषी म्हणतो काय झाले, बोल ना. तेव्हा कमळी म्हणू लागते की अनिका पेपरच्या आदल्या दिवशी पेपर फोडत आहे. हे ऐकल्यानंतर ऋषी म्हणतो काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा कमळी म्हणते की हो, हे सगळं बंड्याने ऐकलेलं आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की थांब जरा, या सगळ्या बाबतीत मला अन्नपूर्णा मॅडमशी बोललंच पाहिजे, कारण या परीक्षेमध्ये टॉप येण्यासाठी सगळेजण एवढे प्रयत्न करत आहेत आणि ती जर अनिका अशा पद्धतीने वागत असेल तर आपल्याला नक्कीच या बाबतीत निर्णय घ्यावा लागणार आहे, हे ठरवावं लागणारच आहे, असं कमळी आणि ऋषी दोघंही बोलत असतात. तेवढ्यातच बंड्या तिथे येतो आणि बंड्याच्या लक्षात येतं की नक्की काय करायचं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने सोडवायच्या आहेत. मग बंड्याकडे तो व्हिडिओ असतो ज्यामध्ये अनिका कॉलेजमध्ये गेलेली आहे आणि कॉलेजमधून क्वेश्चन पेपर घेत आहे. तोपर्यंत 2 पेपर झालेले असतात. आता हे सगळेजण अन्नपूर्णाकडे येतात आणि अन्नपूर्णाला सांगू लागतात. अन्नपूर्णा तर कमळीला म्हणते तू बोलूच नकोस, तुझा संबंधच नाही आहे माझ्याशी, तू बोलायची गरजच नाही, असं अन्नपूर्णा कमळीला सांगत असते. तेव्हा मात्र कमळी म्हणत असते की आजी ऐकून घ्या तुम्ही, ह्यावेळेस माझ्याकडे पुरावा आहे. तेव्हा ऋषी म्हणतो की आजी तुम्ही माझं तर ऐकाल ना, असं म्हणत ऋषी बोलायला सुरुवात करतो. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते बोल, काय झाले आता. तेव्हा ऋषी सांगतो की अन्नपूर्णा आजी, हा व्हिडिओ आहे, हा बघा, आपण या परीक्षेमध्ये टॉप येणाऱ्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप देतो आणि अनिका प्रत्येक वेळेस चीट करून टॉप येत आहे, आदल्या दिवशी ते पेपर फोडत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आता मात्र अन्नपूर्णा आजी जो व्हिडिओ पाहते तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकते. खरं तर अनिकाने या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि पुढचे पेपरसुद्धा तिने फोडलेले आहेत, हे सुद्धा समोर येतं. आणि नेमकं त्याच वेळेस आता
कमळीने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही कॉलेजमध्ये होणारा हा अन्याय सहन करायचा नाही. अन्नपूर्णा आजींना कमळी म्हणते की आजी खरंच विश्वास ठेवा माझ्यावर. मी कधीच कुठली चुकीची गोष्ट केलेली नाही आहे किंवा चुकीच्या गोष्टीला मी सपोर्टसुद्धा केलेला नाही. तुमच्या तब्येतीसाठी मी ते केलं होतं, त्यावेळेसही तुम्ही ऐकून नाही घेतलं. अन्नपूर्णाजी म्हणतात की ती गोष्ट वेगळी आणि ही गोष्ट वेगळी आहे. तेव्हा अन्नपूर्णाजींना कमळी मिठी मारते. त्या तिला जवळ घेतात. त्यानंतर अन्नपूर्णाजींनी एक पुढचा डाव टाकलेला आहे, तो म्हणजे कॉलेजमध्ये ऐनवेळी पेपर चेंज करण्यात आलेले आहेत आणि याबद्दल अनिकाला काहीच माहिती नाही आहे आणि अनिकाचा मात्र बँड वाजलेला आहे. कमळी मात्र बिनधास्तपणे पेपर लिहित आहे आणि अनिकाने तेच पेपर, जे क्वेश्चन पेपर तिच्याकडे होते तेवढाच अभ्यास केलेला होता आणि आता मात्र अनिकाला रडण्याची वेळ आलेली आहे. अक्षरशः तिला कळायचं बंद झालेलं आहे. तिला असं वाटत होतं की आपण हे सगळं करतोय तर आपला फायदा होणार आहे, पण असं काहीच घडलेलं नसतं आणि ती मात्र चांगलीच तोंडावर आपटलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.